नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा, हा मी ग्रो बॅगमध्ये आंबा लावलेला आहे। त्याला किती छान असे आंबे आलेले आहेत बघा, आणि मस्त आता मोठे व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे बघा किती छान दिसतात, इकडे सुद्धा लागलेले आहेत बघा मस्त। आणि हा सगळ्यात खाली आहे तो सगळ्यात असा मोठा झालेला आहे, कारण तो सुरुवातीलाच लागलेला होता। आणि बघा याला खूप अशी बुरशी लागलेली होती। याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला होता, पण तुम्हाला दाखवायचा होता फरक म्हणून मी परत बनवलेला आहे याच्यावर व्हिडिओ। बघा किती छान असे आंबे लागलेले आहेत आणि मस्त मोठे झालेले आहेत। झाड बघा किती असं नाजूक सारखं आहे, कारण सुरुवातीलाच छोट्याशाच कुंडीमध्ये होतं, नंतर मी ट्रान्सफर करून घेतलेलं होतं। जर सुरुवातीलाच मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलेलं असतं तर मस्त झालं असतं आंब्याची वाढ। आणि फक्त गांडूळ खत आणि माती यांचंच मिश्रण वापरून तयार केलेलं आहे, आणि त्याच्यामध्येच हा आंबा लावलेला आहे। बघा सुरुवातीला फक्त मातीमध्येच लावलेला होता, आणि बघा इकडे काहीच स्प्रे केलेला नाही, म्हणून बघा किती बुरशी आलेली आहे। आणि हे आंबे राहतात का नाही माहिती नाही, पण आता काहीच फवारलं नाही। तुम्हाला मी जे सुरुवातीलाच आंबे दाखवलेले आहेत त्याचाच हा मोहर आहे, आणि याच्यावरच मी स्प्रे केलेला होता। किती छान असा उपयोग झालेला आहे, म्हणून मी तुमच्यासाठी पुन्हा तोच स्प्रे दाखवणार आहे। ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा, खूप छान असा उपयोगी पडतो हा स्प्रे। इथे बघा मी शेण घेतलेलं आहे, आणि हे अंदाजे 200 ग्रॅम असं शेण आहे। आणि तुमच्याकडे जर ओलं असेल तर तुम्ही ओलं घ्या, कारण ओलं खूप छान असा त्याचा फायदा होईल तुमच्या आंब्याच्या झाडासाठी। इथे बघा मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे। माझं शेण सुकलेलं आहे, त्याच्यामुळे मी रात्रभर ठेवलेलं आहे, आणि जर तुमचं ओलं असेल तर 1-1.5 तासातच होऊन जाईल तुमचं लिक्विड तयार। आणि इथे बघा पूर्ण लिक्विड भिजून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, आणि गाळून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी ॲड करायचं आहे। सुरुवातीला आपण भिजण्यासाठी 1 लिटर पाणी वापरलेलं होतं, आणि आता सुद्धा आपल्याला पुन्हा 1 लिटर पाणी वापरायचं आहे। इथे बघा मिश्रण पूर्ण गाळून झाल्यानंतर आपल्याला 10 ml नीम ऑइलचं तेल टाकायचं आहे, आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे। इथे बघा मी स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे, आणि पूर्ण झाड भिजेल असा स्प्रे सगळीकडे करून घ्यायचा आहे। बुरशीवर स्प्रे करून 1-2 आठवड्यामध्ये छान असा फरक दिसून आलेला होता, म्हणून तुमच्या जर आंब्याच्या झाडाला बुरशी आली असेल तर तुम्ही स्प्रे करून नक्की पहा, खूप छान असा बदल दिसून येईल तुम्हाला सुद्धा। इथे बघा रिझल्ट सुद्धा किती छान आलेला आहे बघा, आणि बघा मस्त आंबे सुद्धा छान लागलेले आहेत। म्हणून तुम्ही सुद्धा ग्रो बॅगमध्ये आंबे लावायचे असतील तर आंबे सुद्धा लावून पहा, खूप छान। हा स्प्रे खूप उपयोगी आहे, म्हणून तुमच्या जर आंब्यावर बुरशी आली असेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा, कारण फरक सुद्धा बघा तुम्हाला मी दाखवलेला आहे। खूप छान असा उपयोगी स्प्रे आहे, आणि घरगुतीच आहे, म्हणून घरी करायला काहीच हरकत नाही। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।